गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण चॉईस ऑफ टेक्निक याचा अभ्यास केला होता. आता या चॉईस ऑफ टेक्निकमध्ये दोन प्रामुख्याने टेक्निक्स आहेत. एक म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक आणि दुसरं म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक. तर लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक म्हणजे कोणती? तर श्रमप्रधान उत्पादन तंत्र, म्हणजे उत्पादन काढत असताना भांडवलापेक्षा श्रमाचा वापर जास्त केला जातो, त्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. आणि हे श्रमप्रधान उत्पादन तंत्र प्रामुख्याने शेती क्षेत्रात, खाणकाम क्षेत्रात आणि मिठागरामध्ये जास्तीत जास्त केलं जात असताना दिसून येतं. आणि ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि भांडवलाचं प्रमाण कमी आहे किंवा बचतीचं प्रमाण कमी आहे, अशा देशात प्रामुख्याने श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असताना दिसून येतो. त्याचा दुसऱ्या टेक्निकचा आपण विचार केला होता. ती दुसरी टेक्निक म्हणजेच कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक, म्हणजेच भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. तर भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे ज्या देशात बचत जास्त आहे, त्यामुळे भांडवलाचं प्रमाण जास्त राहतं आणि मनुष्यबळ कमी असतं, म्हणजे अशा देशाने भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे यंत्रसामग्री वापरता येते मोठ्या प्रमाणात आणि यंत्राच्या माध्यमातून उत्पादन काढता येतं आणि आर्थिक विकास करता येतो. म्हणून विकसित देश किंवा ज्या देशात लोकसंख्या कमी आहे आणि भांडवलाचं प्रमाण जास्त आहे, अशा देशात कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निकचा वापर केला जातो. आता कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक म्हणजे काय? उत्पादन काढत असताना श्रमापेक्षा भांडवलाचा जास्त वापर केला जातो किंवा श्रमापेक्षा यंत्रसामग्रीचा वापर जास्त केला जातो, त्यास भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. आता या दोन टेक्निकचा आपण अभ्यास केला, त्यानंतर आपण नवीन थोड्याशा टेक्निकचा अभ्यास करणार आहोत किंवा तंत्राचा आपण अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे कॅपिटल आउटपुट रेशो. यालाच आपण मराठीत म्हणतो भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल उत्पादन प्रमाण. तर हे म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी मेन जो पॉईंट आहे तो म्हणजे भांडवलाचा आहे. आता भांडवल म्हणजे काय, त्याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. आणि भांडवलाचा विचार करण्यावर आपण म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेत उत्पादन करणारे चार घटक आहेत. एक म्हणजे भांडवल, दुसरं म्हणजे संयोजक, तिसरं म्हणजे श्रम आणि चौथं म्हणजे भांडवल, चौथं म्हणजे भूमी. हे श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक हे चार उत्पादक घटक आहे आणि चार उत्पादक घटकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत उत्पादन काढलं जातं. म्हणजे कोणती का अर्थव्यवस्था, चार उत्पादक घटकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत उत्पादन काढलं जातं आणि या उत्पादन वाढीच्या प्रमाणातच अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास घडून येत असतो. आता आर्थिक विकासाला सहाय्यभूत ठरणारे हे चार घटकांपैकी एक घटक म्हणजेच कॅपिटल किंवा भांडवल, याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. तर भांडवल म्हणजे म्हणतो आपण पैसा किंवा यंत्रसामग्री, या दोन उद्देशाने आपण वापरतो. पण अर्थव्यवस्थेत भांडवल वापरतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण उत्पादन काढण्यासाठी हे भांडवलाचा वापर करतो. पण भांडवल हे एक मर्यादित साधन आहे. ते प्रत्येक ठिकाणी वापरता येणार नाही, तर काही ठराविक ठिकाणीच वापरता येईल. परंतु त्याचा वापर आपण जर प्रत्येक ठिकाणी करीत असो तर तो किफायतशीरपणे केला पाहिजे किंवा योग्य त्या ठिकाणीच भांडवलाचा वापर केला पाहिजे. भांडवल जास्त आहे म्हणून आपण त्याचा वापर करू शकत नाही, पण आहे ते भांडवल ज्या ठिकाणी लागणार आहे किंवा आवश्यक आहे अशा ठिकाणीच किंवा प्राधान्य क्षेत्रांनाच भांडवलाचा पुरवठा करून त्या ठिकाणी भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला पाहिजे. आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत उत्पादन काढायचं असेल तर भांडवल गुंतवावं लागेल आणि हे भांडवल गुंतवित असताना विचारवंतांच्या मते ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणीच भांडवलाचा वापर करणं गरजेचं आहे. परंतु हे भांडवल गुंतवले असता उत्पादन किती वाढतं हे निश्चित करावं लागतं. म्हणजेच भांडवल उत्पादन गुणोत्तर विचारात घ्यावं लागतं. समजा भांडवल गुंतवलं आणि उत्पादन किती वाढतं आहे हे जर निश्चित करायचं असेल तर भांडवल उत्पादन गुणोत्तर आपल्याला पाहावं लागतं. म्हणून आर्थिक विश्लेषणात भविष्यात किती गुंतवणूक केली असता, म्हणजे भविष्यात भांडवल गुंतवणूक किती केली असता उत्पादनात किती वाढ घडून येईल हे निश्चित करण्यासाठी भांडवल उत्पादन गुणोत्तराचं आर्थिक विश्लेषणास जास्त महत्त्व आहे. म्हणून आज आपण भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय आणि त्या गुणोत्तरांचा अभ्यास आपण करणार आहे. आता भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहू. एक विशिष्ट उत्पादन काढण्यासाठी विशिष्ट
भांडवल गुंतवले जाते आणि यांचं प्रमाण घेतलं की ते जे प्रमाण येईल किंवा ते जे गुणोत्तर येईल ते गुणोत्तर म्हणजेच भांडवल उत्पादन गुणोत्तर होय. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे भांडवल लावावे लागते उत्पादन भांडवल यांच्या प्रमाणास भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटलं जातं. आता या दोन व्याख्या आपण अभ्यासला. तिसरी एक व्याख्या आपण अभ्यासू. 1 रुपयाची वस्तू तयार करण्यासाठी 3 रुपये भांडवल गुंतवावे लागत असेल तर भांडवल भागिले उत्पादन यांच्या प्रमाणास किंवा यांच्या गुणोत्तरास भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हणता येईल. आता आणखीन एक व्याख्या आपण अभ्यासू. ती शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेली आहे. ते अभ्यासू. ती म्हणजे कोणती? तर भांडवलाची किंमत किंवा भांडवल गुंतवणुकीची किंमत भागिले उत्पादनाची किंमत म्हणजे भांडवल गुंतवल्यापासून निघणाऱ्या उत्पादनाची किंमत यांच्या प्रमाणास भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटलं जातं. किंवा उत्पादनाचे मूल्य आणि भांडवलाचे मूल्य यांच्या कार्यात्मक संबंधाला भांडवल उत्पादन गुणोत्तर असेही म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट भांडवल गुंतवले असता विशिष्ट उत्पादनाची निर्मिती होते किंवा विशिष्ट भांडवल गुंतवले असता किती उत्पादनाची निर्मिती होईल हा सांगणारं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाचंच भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माझ्या मते कॅपिटल आउटपुट रेशो किंवा भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय नेमकं कळालं असेल. तर यानंतर आपण पाहणार आहे की ते म्हणजे भांडवल उत्पादन गुणोत्तर याचे काही प्रकार पडतात. आता पहिला प्रकार म्हणजे सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर आणि दुसरा प्रकार म्हणजे सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तर. तर पहिला प्रकार आपण घेतोय सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲव्हरेज कॅपिटल आउटपुट. तर मी ते घेतलं ॲव्हरेज कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे ACO आणि R. याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणू शकतो मी ACOR. ॲव्हरेज कॅपिटल आउटपुट रेशो सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण किंवा गुणोत्तर. आता सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेत निघणारं उत्पादन आणि अर्थव्यवस्थेत असणारं भांडवल या दोघांच्या प्रमाणास सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटलं जातं. किंवा अर्थव्यवस्थेत असणारे भांडवलाचे मूल्य आणि त्या भांडवलाच्या मूल्यापासून निघणारे उत्पादनाचे मूल्य यांच्या प्रमाणास सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटलं जातं. तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तराचे डिटेलमध्ये आपण माहिती घेऊ थोडीशी. तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर म्हणजे काय? थोडक्यात मी व्याख्या तुमच्या पुढे मांडलेली आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की विशिष्ट कालखंडातील भांडवल गुंतवणूक आणि उत्पादन, विशिष्ट कालखंडातील भांडवल गुंतवणूक किंवा भांडवल गुंतवणुकीचे मूल्य आणि उत्पादनाचे मूल्य यांच्या प्रमाणात सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर असं म्हटले जाते. तर ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला इक्वेशनच्या माध्यमातून मांडता येईल. ACOR म्हणजे ॲव्हरेज कॅपिटल आउटपुट रेशो इज इक्वल टू K/Y. आता हे K म्हणजेच भांडवल आहे आणि Y म्हणजे उत्पादन आहे म्हणजे प्रोडक्शन. हे कॅपिटल आणि हे प्रोडक्शन असेल. या दोघांचं प्रमाण इथं दिलेलं आहे. विशिष्ट कालखंडातील भांडवल गुंतवणूक, आता भांडवल गुंतवणूक म्हणजेच कॅपिटल असेल K आणि उत्पादन मूल्य म्हणजेच काय असेल उत्पादन Y, प्रोडक्शन Y. या दोघांचं प्रमाण, या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला काय मिळणार? ACOR. यांच्या प्रमाणाला आपण काय म्हणणार? सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण दिलेलं आहे. ACOR म्हणजे काय? तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर किंवा प्रमाण. आणि K म्हणजे भांडवल आणि Y म्हणजे उत्पादन आहे. म्हणजे K आणि Yचा भागाकार केल्यानंतर जो गुणोत्तर मिळेल किंवा जे प्रमाण मिळेल ते प्रमाण म्हणजेच काय असेल? तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर असेल. ही सिंपल व्याख्या आपल्याला सांगता येईल. आता सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर याचं थोडे सूत्राच्या माध्यमातून आपल्याला मोजमाप करता येईल. एक सिंपल उदाहरण घेतले मी तुमच्या पुढे, त्याच्यानं आपण ACOR काढू. समजा अर्थव्यवस्थेत 100 कोटी रुपये भांडवल गुंतवले आहे. म्हणजे K किती झाला? तर K 100 कोटी रुपये आणि असता 25 कोटी रुपये उत्पादन निघते. म्हणजे Y किती आहे?
तर 25 कोटीचं उत्पादन निघते, तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर किती असेल? तर आपण इथं इक्वेशन टाकलं आहे ACOR इज इक्वल टू के अपॉन वाय. तर केची किंमत किती आहे आणि वायची किंमत किती आहे ही घातली तर केची किंमत इथं 100 आहे. इथं बघा ACOR आपल्याला काढायचं आहे, क्वेश्चन मार्क आहे, आणि के म्हणजे भांडवल. भांडवल किती आहे आपलं 100 कोटीचं आहे, आणि वाय उत्पादन किती आहे तर 100 कोटी गुंतवले असता आपल्याला उत्पादन किती मिळतं आहे 25 कोटी रुपयाचं मिळतं आहे. 25 कोटी रुपयाचं उत्पादन मिळत असेल तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर किती आहे हे आपण आता इक्वेशनवरून काढणार आहे. आता के आणि वाय आपल्याला मिळालेत. के किती आहे आपलं 100 आहे आणि वाय किती आहे आपलं 25 आहे. तर साहजिकच आता म्हणजे ACOR इज इक्वल टू के 100 होतं आणि वाय आपलं 25 होतं. 25 चौक 100, 25 एके 25, 25 चौक 100. मग ACOR इज इक्वल टू 4:1 म्हणजे 4:1. म्हणजे 4 रुपये तुम्ही गुंतवले असता तुम्हाला एक वस्तूची निर्मिती होते, म्हणजे 1 रुपयाची वस्तू निर्माण होते. त्यासाठी आपल्याला 4 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे एक वस्तूच्या उत्पादनासाठी अर्थव्यवस्थेत 4 रुपये गुंतवावे लागतात. हे यावरून आपल्याला निश्चित करता येतं. आज आपण ACORचा अभ्यास केला आणि कॅपिटल आउटपुट रेशोचा आपण अभ्यास केला. त्यातमध्ये कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे काय आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे ACOR म्हणजे काय हे आपण निश्चित केलेलं आहे. याचं जे इक्वेशन मांडलं होतं ते म्हणजे फार सिम्पल इक्वेशन आहे. ते इक्वेशन म्हणजेच काय असेल तर ACOR इज इक्वल टू के अपॉन वाय. के म्हणजे भांडवल असेल, वाय म्हणजे उत्पादन असेल. आता ह्याच्यावरूनच आपण व्याख्या करतोय आपण सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणाची. ती व्याख्या कशी केली, भांडवल भागिले उत्पादन यांचं जे गुणोत्तर येईल ते गुणोत्तर म्हणजेच काय असेल तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर असेल, किंवा भांडवल भागिले उत्पादन यांच्या भागाकारास सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण असं म्हटलं जातं. किंवा या व्याख्येवरूनच आपण इक्वेशन तयार करू शकतो. ACOR म्हणजे सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण किंवा गुणोत्तर बरोबर भांडवल भागिले उत्पादन असेल. म्हणजे व्याख्यामध्येच आपला सूत्र लपलेलं आहे. एवढे बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. ओके.